ट्रॉफी आपल्या गावाच्या आणि आपल्या घरी नेण्याची सुवर्ण संधी निर्माण होते. त्यासाठी या एकामेकाला झुंज देतात. हेच बॉल द्यायचा अजून एक मैदानामध्ये. चला अंपायर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. राजू ओवाल आणि सचिन दाभोलकर हे दोन ऑफिशियल अंपायर आपल्याला या मॅच साठी लाभलेत. राऊंड 2 ची पहिली मॅच. टॉस विन त्यानंतर बॅटिंगचा निर्णय प्रणित यांनी घेतलाय. स्वतः कर्णधार बॅटिंगसाठी उतरलाय. त्याच्या साथ देण्यासाठी ऋषी आणि या गोलंदाजी मार्क वरती ठाणे नावे संघाचा रोहन. चार ओव्हर्सची मॅच. मॅचला होतीये सुरुवात. रोहन सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती प्रणित जंगम. रोहन टू प्रणित. पायावरती बॉल आदळला आणि अंपायर यांनी ही अपील उचलून धरली. पहिल्याच बॉलवरती LBW च्या स्वरूपात प्रणित बॅक टू द डगआउट. मोठा मासा गळाला लागला पहिल्याच बॉलवरती. डीजे डीजे कुठेतरी थोडासा चहा नाश्त्याचा आस्वाद करण्यासाठी गेलेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. पहिल्याच बॉलवरती या मुळगावचा सुपरस्टार खेळाडू याला बाद करण्यात यश आलंय. काही गोलंदाजी प्रात्यक्षिक बघायला मिळालं. पहिल्याच बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन अँड लेंथ वरती बघायला मिळाला. इन ॲट नंबर 3. इनॅट नंबर 3 अनिकेत. अनिकेत मैदानामध्ये गेलेत. रोहन टू अनिकेत. शॉर्ट बॉल तिथे स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता मात्र टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. 38 सर्कलमध्ये बॉलला फील्ड करतोय पॉईंटचा क्षेत्ररक्षक. फेकेल तोपर्यंत पहिली रन मुलगाव संघाची स्कोर कार्ड होती लागली जातीये. पहिल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पहिल्याच बॉलवरती डगआउटच्या दिशेला जाताना आपल्याला बघायला मिळालं. ठाणे नावे टीम. रोहनचा हा यॉर्कर चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाहीये. रनआउटची संधी होती. फिल्डर रॉंग एंडला थ्रो त्याचा बघायला मिळाला. दुसरी रन स्कोर कार्ड वरती लागली आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. जिंकणारी टीम क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेणार आहे. तिकडे त्यांना संधी मिळेल सरपंच चषकाची ही सुंदर ट्रॉफी आपल्या गावाच्या नावावर आपल्या नावावरती करण्याची. हो यॉर्कर स्टेप आउट केलं होतं मात्र त्याला ब्लॉक केलं. बॅट्समनची मुवमेंट बघून गोलंदाजी करतोय हा रोहन आणि त्यात त्याला यश सुद्धा मिळतंय. शांत सुरुवात या मॅच मध्ये मुलगाव टीमची बघायला मिळाली आहे. शॉर्ट बॉल यावेळेला समोरच्या दिशेला पुल केलाय. तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. चांगल्या पद्धतीने फील्ड करतोय बॉलला. फेकेल तोपर्यंत येते ती सिंगल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललंय. 3 रन स्कोर कार्ड वरती आहेत. गावदेवी क्रिकेट संघ जामरुग इक्विरा क्रिकेट संघ जामरुग आणि या अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि प्रशांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी या सरपंच चषक 2026च्या भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांच्या भेटीला आलंय आणि ते कव्हर करतायत KTC लाईव्ह. क्वालिटी आणि क्लॅरिटी ची शाश्वती ची गॅरंटी म्हणजेच KTC लाईव्ह. पहिली ओव्हर रोहन यांच्या नावे गेली आहे.
फक्त 3 धावा खर्च करत एक फलंदाजाला बाद करण्यात यश आले. प्रणित सारखी मोठी विकेट त्याने मिळवली. या सुंदर टेम्पो सेट केला या मॅचचा आपल्या टीमसाठी. या मोमेंटमला कशा प्रकारे घेऊन जाणार. झटपट क्रिकेट आहे. झटपट क्रिकेटमध्ये 1 ओव्हरमध्ये सुद्धा खेळ बदलतो. अशा वेळेला ऋषी आणि अनिकेत जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. सुमित गोलंदाजी मार्कवरती आलेत. चला फिल्डिंग लवकर सेट करून घ्या. फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका आता. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होतीये. सुमित पहिलाच बॉल डिलिव्हर करताय. इट्स अ वाईड बॉल. वाईडने सुरुवात केली आहे. 4 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. प्रशांत दादा यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात या मंचावरती पार पडला. तो सोहळा अक्षरशः 3 ते 4 तास चालू होता. हो या वेळेला फुलटॉस बॉल मिस केला. अशा प्रकारच्या बॉलवरती तुटून पडावं लागेल. स्लो सुरुवात बघायला मिळतीये. इथून जर मोमेंटम शिफ्ट करायचा असेल गिअर चेंज करायला गिअर चेंज करावं लागेल. तो म्हणजेच या अनिकेत आणि ऋषी यांना. यावेळेला स्टेप आउट केला. फुल बॉलला समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला सुंदर पद्धतीने फील्ड करतोय. तोपर्यंत मिळतीये ती म्हणजे फक्त सिंगल सिंगल आणि सिंगल. 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत. ऋषी यांना चांगला खेळ करावा लागेल. एक जबाबदारी भरा खेळ करावा लागेल. या इनिंगला मोठं बनवायचं असेल, चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. मात्र सुमित यांचा हा बॉल डीप स्क्वेअरच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी चुकी करतायत आणि हा नवसंजीवनी देणारा चौकार ऋषी यांच्या बॅटमधून आलाय. ज्या चौकाराची नितांत गरज होती. गरजेचा चौकार आहे. जर ही कोंडी धावांची कोंडी फोडायची होती तर चौकार षटकर येणं गरजेचं होतं. तो चौकार ऋषी यांच्या बॅटमधून आलाय. फिल्डर थोडेसे लेझी लास्ट मोमेंट वरती बघायला मिळाले. प्रशांत दादा यांचा पूर्ण मित्र परिवार, त्यानंतर त्यांचा 40+ परिवार आणि स्वतः कर्जत खालापूरचे विद्यमान दमदार आमदार सुद्धा प्रशांत दादांच्या बर्थडेला विश करण्यासाठी आले होते. यावेळेला विकेट किपर करतोय चुकी आणि या चुकीला माफी नाही. शिक्षा स्वरूपात 22च्या स्वरूपात मिळतात या 4 धावा. आमचे DJ साहिल यांना मी विनंती करेल की मिळत नाही. विकेटची संधी निर्माण झाली आहे. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल घालते आलेत आणि या काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. घेतलाय झेल आणि संपवलाय ऋषी यांच्या पारीचा खेळ. DJ
चौकार आले होते, त्यानंतर मात्र विकेट मिळाली आहे ऋषी. गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय. फिल्डिंगची साथ त्याला थोडीशी मिळत नव्हती, मात्र लास्ट बॉलवरती आलेली कॅच पुन्हा एकदा मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये घेऊन आलेत. 13 रन स्कोर कार्ड वरती आहेत. क्या 13 क्या मेरा. सुमित, ज्या प्रकारे रोहन यांनी गोलंदाजी केली त्याच्या पावळ्यावरती पाऊल टाकतायत सुमित आणि चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतायत. स्वरूप यांच्यासाठी हा चेंडू वाईड आहे, आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर पिचिंग बघायला मिळाला. एक्स्ट्राची एक रन येते. सिंगल सिंगल वाईड एक्स्ट्राच्या धावा अवंतर धाव्यांनी स्कोर कार्ड पुढे चाललाय. प्रणित जंगम यांना माहिती आहे स्कोर कार्ड वरती 40-45 धावा जर लागल्या तर डिफेंड करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. या बॉलवरती स्वरूप स्टँड अँड डिलिव्हर, मॅग्निफिसंट षटकार स्वरूप यांच्या बॅटमधून. डीजे थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर या षटकाराच्या सहाय्याने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 2 बाद 20. चला फिल्डिंग टीम विनंती असेल की फील्ड सेट करून घ्यायचा आहे. फिल्डिंग टीमचे कॅप्टन, अजून आम्हाला 2 मॅचेस पूर्ण खेळवायच्या आहेत. 2 मॅचेस 1 इनिंग, त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य लाभणं आम्हाला गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती सार्थक बघायला मिळतोय. नंबर 3 ओव्हरसाठी त्याची निवड झाली आहे. सार्थक 2 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने धाव बनत 20. आता अनिकेत आणि स्वरूप कशा प्रकारे इनिंगला साकार करणार, कशा प्रकारे आकार देणार या इनिंगला. ओ लोअर फुल टॉस, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा कोणतीही चुकी करत नाहीये. विकेट जातीये. अनिकेत यांच्या पारीचा होतं अंत डगआउटच्या दिशेने. अनिकेत विकेट नंबर 3 चा पतंग होत बाहेर येतात आणि बॅटिंगसाठी मैदानामध्ये त्यांच्या जागी जात आहेत सर्वेश. पर्यंत हेच वैशिष्ट्य राहिले, ही स्पेशालिटी राहिली आहे की 2 चौकार आले, त्यानंतर विकेट गेली होती. षटकार आल्यानंतर विकेट, जो स्ट्राईक रोटेशनचा गेम आहे ना तो कमी बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र आता बॅटिंगसाठी एक यंगस्टर खेळाडू मैदानामध्ये गेलाय सर्वेश. सार्थक टू सर्वेश, दोन्ही यंगस्टर्स एकमेकाला आता लढत देणार या बॉलवरती. शॉर्ट बॉल बॅटच्या एज घेऊन मागे फाईन लेगच्या दिशेने गेला होता. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. ठाणे नावे संघ 3 बॉलवरती 10 धावा असताना 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आल्या तो केतन बोरले. चांगल्या पद्धतीने त्यानंतर टीम मोटिवेट झाली आहे, चांगल्या एनर्जीने मैदानावरती खेळताना बघायला मिळतात. 21 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेला अजून एक फ्लिकचा फटका बघायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल, उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट
बघायला मिळते मुलगाव संघाच्या दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगली कॉलिंग स्वरूप यांची. ऑपॉर्च्युनिटी होती 2 धाव्यांची, तिथे लगेच कॉल दिला. रिजवान सारखा कॉल दिला नाही, चांगला कॉल दिला. यस इट्स अ 2 असा नाही, 2 धावा होऊ शकतात तसा कॉल दिला होता. यावेळेला बॅटची एज, फलंदाज बाद होत आहेत, स्वतःवरती निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत. ही जबाबदारी होती त्यांच्यावरती, ते मात्र पार करू शकलेले नाही आहेत. 23 रन वरती चौथा फलंदाज बाद झालाय. थोडासा अडचणीत सापडलाय तो मुळगाव संघ. मात्र या अडचणीतून कोणता खेळाडू संकट मोचन म्हणून भूमिका पार पाडणार. प्रणय फलंदाजीसाठी गेलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टोटल अजून 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती किती धावा लागणार, सेकंड इनिंग साठी काय टार्गेट सेट होणार. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. फुलटॉस बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रनिंग बिटवीन द विकेट, थोडीशी लेझी बघायला मिळाली. होऊ शकल्या असत्या जर कॉल आधी दिला असता तर. नो बॉल, भीमा राईटचा नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. नो+1 अशा 2 धावा या बॉलवरती बघायला मिळाल्या. येस, फिल्डिंग टीम भीमा राईटचा नो बॉलला त्यांनी ऑब्जेक्ट केलाय, त्यांचा रिव्ह्यू घेतलाय त्याने. आणि आमच्या थर्ड अंपायर आमच्यापर्यंत त्वरित निर्णय कळवतील. येस, इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग टीम 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उघडा डोळे पहा नेट. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. फ्री हिटला मॅक्सिमाइज करावं लागेल. टीमला गरज आहे धाव्यांची आणि सार्थक या गरजेची पूर्तता करावी लागेल. चान्स मिळाला खूप लवकर. ओपनिंगची जोडी डगआउटच्या दिशेने आली होती. यावेळेला मात्र रनआउटचा प्रयत्न बघायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न बघायला मिळाला. सुमित होते तिथे. सुंदर फिल्डिंग, एकच धाव मिळते. 26 रन स्कोर कार्ड वरती. फ्री हिटच्या बॉलवरती एकच रन खर्च केले गोलंदाजाने. कौतुकास्पद गोलंदाजी आहे. जरूर एक नो बॉल टाकला, मात्र या ओव्हरमध्ये खूप कमी धावा खर्च केल्यात. 7च धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत. यावेळेला आधीच मनसोवा बनवला होता की मन बनवलं होतं रिव्हर्स, आणि ही दुधारी तलवार सुंदर पद्धतीने चालवली आहे आणि चौकार आपल्या टीमसाठी योग्य वेळी कमवला. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पोहोचेल ते 30 धाव्यांवरती. 3 ओव्हर नंतर 10च्या सरासरीने खेळताना दिसतोय मुलगाव टीम. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि संधी मिळतीये थोड्या वेळासाठी आमच्या DJ साहिल यांना.
इनिंग ब्रेकमध्ये मी विनंती करेल नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी या दोन्ही संघाचे कर्णधार सावरुळी टीम आणि त्यांच्या समवेत गोर्टन संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. महेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. शॉर्ट बॉल वरती दमदार फुलचा फटका ठरतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल षटकार. आणि पूर्ण संघ विश्वास दाखवतो नेहमीच त्याच्या फलंदाजीवरती. एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. योग्य टाइमवरती आपल्या टीमसाठी षटकार खेचतोय. मात्र एका षटकाराने काही होणार नाहीये. जर तुम्हाला टोटल स्कोर कार्डवरती 50च्या प्लस क्रॉस करायचं आहे तर असेच 2-3 अजून फटके येणं गरजेचं आहे. मात्र हाच महेश आहे ज्याने 5 बॉल डॉट टाकले होते लास्ट मॅचमध्ये. समोरच्या दिशेला हा फटका अलॉंग द कार्पेट बघायला मिळाला. लॉंगचे क्षेत्ररक्षक सुंदर फेकी, सुंदर पद्धतीचे फिल्डिंग. सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आलेत प्रणय, ज्यांच्या बॅटमधून एक रिव्हर्स स्वीपचा चौकार आलाय. आणि रिव्हर्स स्वीपची जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा आपल्या पंचकृषीमध्ये आठवण येणार नेहमीच आमचे या टुर्नामेंटसाठी अंपायर लाभलेत अविनाश पालांडे सर. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र विकेट किपर कोणती चुकी करत नाहीत. रनआउट स्वरूपात स्वतःची विकेट गमवावी लागेल ती म्हणजेच प्रणय यांना. धावा स्कोर कार्ड वरती 37. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 बॉल स्कोर कार्ड प्रणय बाद झालाय. स्कोर कार्डला कुठपर्यंत घेऊन जाण्यात यश येणार मुळगाव संघाचे या सार्थक आणि त्यासोबत आता दीपक या फलंदाजाला रवी यानंतरची मॅच नुरवी 11 सावरोळी टीमचे कर्णधार आणि गोर्टन संघाचा कर्णधार अभि 11 गोर्टन संघाचा कर्णधार आलाय. मी सावरोळी टीमच्या कर्णधाराला विनंती करेल की यायचं आहे. स्लॉट मधल्या बॉलला आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. चांगली बॅटची स्विंग, परफेक्ट मिडल केलंय या बॉलला. सरपंचषक ब्रँडेड षटकार या बॉलवरती या सार्थक यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. बाकी आहे पहिल्या इनिंगचा. सेकंड राऊंडचा दुसरा सामना नुरवी 11 सावरोळी त्यांच्या विरोधामध्ये अभि 11 गोर्टन संघ. सर्वेश सुंदर बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. हो यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू त्या दिशेला खेळायचा प्रयत्न झाला होता मात्र टप्पा थोडासा पुढे सरकवला गोलंदाजाने आणि डॉट बॉल मिळाले. महेश षटकारानंतर कमबॅक करतायत. 2 षटकार या ओव्हरमध्ये सर्वेश याने खेचले आहेत. आता शेवट कशा प्रकारे करणार, महेश करणार की सार्थक करणार, सर्वेश करणार सॉरी. यावेळेला अपील केली होती. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. इथे मात्र एक धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या म्हणजेचा 44 आणि टार्गेट सेट केलंय 45 धाव्यांचा. येणारे 24 बॉल आणि बनवायचे आहेत ठाणे संघाला 45 धावा विजयासाठी. टॉस संदेश टॉस कोणी जिंकलाय? सावरोळी संघाने जिंकलाय. आपले मुख्य आयोजक प्रशांतदादा खांडेकर यांची ही स्पर्धा, शिल्पाताई यांची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सरपंच 2026 पर्व दुसरं. आणि ॲज अ कॉमेंटेटर आम्ही बऱ्याच टुर्नामेंट करतो मात्र
एका व्यक्तिमत्वावरती एवढं प्रेम आणि त्याने कमवलेले आयुष्यभराचे सगळे मित्र त्याच्या बर्थडेच्या दिवशी पूर्ण 3 ते 4 तास लगातार सर्व मित्र लाईन मध्ये आले होते त्यांना विश करण्यासाठी. ही एक अविस्मरणीय क्षण आहे. दादांना या गोष्टीचा मी एक कौतुक करेल की ॲज अ माणूस तुमची माणुसकी तुमच्यामध्ये असलेली माणुसकी तुम्ही ॲज अ पर्सन जे आहात त्यात तुम्ही हा खूप मोठा विजय आहे. याच क्षणांसाठी आपण जगतो की आपला गौरव आपल्या सोबत राहणाऱ्यांना आपण ज्यांना सोबत घेऊन चालतो त्यांनी करावा आणि ते आज आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळालं. स्वतः आमदार दमदार आमदार आपल्या कर्जत खालापूर तालुक्याचे महेंद्र थोरवे साहेब इथे उपस्थित होते बर्थडे विश करण्यासाठी. चला ठाणे नावे संघ ओपनिंगची जोडी मैदानात पाठवायची आहे. मी केतन यांना विनंती करेल की तुमची ओपनिंगची जोडी मैदानात लगेच पाठवा. येणारे 24 बॉल आणि 45 धाव्यांची गरज आहे. बनवल्या 45 तर ठाणे नावे आणि जर रोखल्या तर प्रणित 11 मुलगाव. कशा प्रकारे रणनीती आखली जाणार कशा प्रकारे टॅक्टिक्स वापरले जाणार की केतन पुन्हा एकदा हवे ठरणार. केतन आणि सचिन 1 नंबरच्या जर्सीमध्ये सचिन आपल्याला बघायला मिळतोय. नंबर 97 मध्ये केतन बोरले एक चांगला खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्क वरती रवी 24 बॉल आणि 45 धावा. कौतुक सर्वांचंच करावं लागेल. गावदेवी क्रिकेट संघाचा त्याच्या सर्व खेळाडूंचा आईपुरा क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंचा त्यानंतर मुख्य आपल्या अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आपल्या या स्पर्धेला चार लावण्याचं काम शोभा वाढवण्याचं काम ते सातत्याने 2 रात्रीमध्ये करतायत. तांडेल मंडप डेकोरेटर यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाने ते LED ची जी रिंग त्यांनी वेळ लावलाय पूर्णतः कर्जत खालापूर तालुक्यामध्ये खूप डिमांडमध्ये आहे. हे पॉवर प्ले सर्कलची LED. रवीचा पहिला बॉल बॉडीवरती बॉल लागताना दिसतोय. अशा वेळेला ही सिंगल मिळतीय. सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेशन झालंय. स्ट्राईक वरती आलाय केतन. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा इरादा दोन्ही बॅट्समनचा असेल. अशा वेळेला रवी कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिल्या ओव्हरमध्ये रोहन यांनी सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या इनिंगमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. तशीच गोलंदाजी दाखवणार की त्याच्या विरोधात केतन बोरले हार्ड हिटिंग फलंदाज सिक्सर किंग ठाणे नावेचा पहिल्याच बॉलवरती फिरून मारलाय डीप लॉंग लेगच्या दिशेला. अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. येस अंपायर आमचे इशारा करतात की चेक करायचा. थर्ड अंपायर आमच्या KTC लाईव्हचा आधार घेऊन चेक करायचा आहे. 6 आहे की 4 आहे. निर्णायक मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. एक रनला खूप महत्त्व आहे. ज्या प्रकारे पॉलिटिक्समध्ये एका मताला महत्त्व आहे तशा प्रकारे क्रिकेटमध्ये एका धावेला महत्त्व आहे. आणि त्यासाठी अंपायरसुद्धा कोणती रिस्क घेत नाही आहेत. दोन्ही टीमसाठी हा न्यूट्रल डिसिजन अंपायर्स आपल्याला बघायला मिळाला. आमचे थर्ड अंपायर लवकरच आपल्यापर्यंत हा निर्णय कळवतील. षटकार आहे. चेंडू सीमारेषेवरती पडलाय आणि येथे क्लिअर आपल्याला KTC लाईव्ह दाखवलंय. म्हणूनच मी म्हणतो क्वालिटी आणि क्लिअरिटी याची गॅरंटी म्हणजेच KTC लाईव्ह. केतन बोरले उल्लेख केला होता सिक्सर किंग आहे आणि सिक्सर किंगने पहिल्याच बॉलवरती षटकार खिचलाय. हा काय बॉल होता त्याच्यावरती मात्र
दोन्ही अंपायर डिस्कशन करून आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. या बॉलवरती सिंगल तर धावून पूर्ण झाली आहे. अंपायर काय निर्णय या बॉलवरती? 1 रन. येस, सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावा लागला त्या 8 रन्स. षटकारानंतर सिंगल घेतली. हा बॉल का मिस केला, कशा प्रकारे माझ्याकडून मिस झाला याचं मात्र आश्चर्य पडलं असेल फलंदाजाला. उडी मारून चौकार मारण्याचा प्रयत्न त्या बॉलवरती बघायला मिळाला. षटकारानंतर सिंगल घेतली आहे. स्कोर कार्ड 8 वरती बघायला मिळते. धावा चेस करायच्या आहेत 45. चला मॅच स्टार्ट करा लगेच. यावेळेला समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला फिल्ड करतायत. तोपर्यंत मिळते सिंगल. 1 षटकार आलाय. त्यानंतर 2 सिंगल आपल्याला बघायला मिळतात. सेन्सिबल बॅटिंग दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये आपल्या टीमसाठी करतात. ठाणे नावे संघ त्यांचा प्रदर्शन या रात्रीमध्ये सुंदर झाला आहे. चार बॉल मध्ये 3 सिंगल 1 षटकार. 9 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. यावेळेला चांगला फटका आहे. 30 यार्ड सर्कलला पार केलं होतं. तिकडे या लास्ट मोमेंटला बॉल फील्ड केला. तो म्हणजे थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चांगली चेस त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. 2 रन्स या बॉलवरती आलेत. 11 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. उर्वरित बॉलवरती अजूनही 34 धाव्यांची गरज आहे. 19 बॉल आणि 34 धाव्यांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात होता. एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळतोय. वेगळी फिल्डिंग सेट केली प्रणिताने. शॉर्ट बॉल. इथे मात्र विकेटची संधी निर्माण झाली आहे. कॅच खालती येतोय सर्वेश. कोणती चुकी करत नाहीये. मॅचची गोल्डन विकेट, गोल्डन फिश जाळ्यात अडकलाय. जो जाळं आखलं होतं प्रणित जंगम मास्टरमाइंड खेळाडूने त्याच्यामध्ये सापडलाय. तो म्हणजेच केतन बोर्ले डीजे. सरासरीने खेळावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आल्या. विकेट गेली आहे ती म्हणजे केतन यांची. ज्या विकेटची गरज होती ती विकेट लास्ट बॉलवरती मिळवले. प्रणित राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. पहिलाच बॉल बॉडीवरती आदळलाय. तोपर्यंत बघता बघता सिंगल चोरली आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. नवीन बॅट्समॅन इनट नंबर 3 तेजस मैदानामध्ये गेलेत. लास्ट मॅचचा त्यांचा हिरो 1 षटकाराचा खेळ करून मैदानाच्या बाहेर आलाय. आता जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी खेळाडूला घ्यावी लागणार आहे ठाणे नावे संघासाठी ही मॅच क्लिअर करण्याची. आणि आमच्या अंपायरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या मैदानामध्ये बघायला मिळते. ओ यॉर्कर बॉलला खणून काढलाय. तिकडे वॉट फिल्डिंगचा एफर्ट, फिल्डिंगचा दर्जा, क्लास फिल्डिंग आपल्या टीमसाठी धाव वाचवताना बघायला मिळतात. त्या 2 सुंदर फिल्डिंग
संपूर्ण कमिटमेंट आता मात्र पूर्ण टीम देते फिल्डिंग करताना. प्रणित रवी फिल्डिंग करतात, आताच गोलंदाजी करून गेलेले ते चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतात. आमचे 12वे खेळाडू सुद्धा चाणक्य नजर आहे त्यांची, एकदम चिते की चाल आणि बाज की नजर जशी असते तशी नजर आहे. प्रणित त्यांचा हा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला, तिथे थोडीशी मिसफील्ड झाली होती, फंबल झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चालले. ही मॅच अटीतटीची होणार आहे, ह्याचं आता मात्र प्रात्यक्षिक मैदानामध्ये बघायला मिळत आहे. ज्या प्रकारे बॅटिंग करतात, सिंगल डबलवरती भर देत आहेत, चुकीच्या बॉलची वाट बघतायत. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 ते 11 धावा शोधायच्या आहेत. ओ यॉर्कर, तेच तर्रार बॉल बघायला मिळाला. अनप्लेएबल डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळला प्रणितने. प्रणितला माहिती आहे जेवढी चांगली कामगिरी माझी होईल तेवढ्याच चांगल्या स्थितीमध्ये आपली टीम पोहोचताना दिसेल. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. तेजस यांचा सरळ फटका, सीधी बॅट, नो बकवास. समोरच्या साइड स्क्रीन वरती हा षटकार बघायला मिळाला. सुंदर फटका, जो प्रेशर बिल्ड झाला होता डॉट बॉल आणि सिंगल डबलने, तो प्रेशर रिलीज करणारा फटका आता मात्र सचिन यांच्या बॅट मधून बघायला मिळाला. सचिन, चांगला फटका. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती 21 धावा बघायला मिळतात. 21. सुंदर फटका, यॉर्कर, थोडासा मिस केला लेंथ आणि लगेच तुडून पडले सचिन. यावेळेला गती परिवर्तन टप्पा खेचलाय. रवी बॉल वरती येतात, साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. अपेक्षा थोड्याशा जास्त आहेत फिल्डर्स कडून. प्रणितच्या मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरचा खेळ नाही आहे, तुम्हाला कॅचेस घ्यावेच लागतील. टेक द कॅचेस आणि विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस अँड लूज द मॅचेस. जीवदान दिलंय सचिन यांना, ज्या सचिन यांच्या बॅटमधून लास्ट बॉलवरती षटकार आला होता. या सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 22. 2 ओव्हर नंतर 22 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 11च्या सरासरीने स्कोर कार्ड चाललाय. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. टँगो गँग आमच्या मुख्य व्यासपीठावरती आल्या, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. ते म्हणजे सरपंच 2026 मध्ये. बारा बॉल आणि 23 रन. एवढा सोपा वाटतोय सामना, तेवढा सोपा नाहीये, कारण की गोलंदाजाची कसपणाला लागणार आहे. एक युवा गोलंदाज ओमकार आंग्रे, फिरकीचा जादूगर, मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. टँगो गँग यांचा इथे आपण सत्कार करतोय, स्वागत करतोय. ओमकार आंग्रे ओव्हर नंबर 3 साठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल, व्हॉट अ बॉल, डॉट बॉल आलाय. हा कॅमेरामॅन 1 मिनिट बघतोय, टँगो गँग वरती फोकस करायचा आहे. आणि लगेच खेळ, कॅमेरा लगेच ग्राउंड वरती घेऊन जा, तिकडे खेळ चालू होतोय. स्टेप आउट केलं होतं, तो पण लेग स्पिनर समोर. ये नहीं चलेगा. व्हॉट अ बॉल. प्रेक्षकांची मनं जिंकतोय हा गोलंदाज, नन्ना मुन्ना जादूगर. काय गोलंदाजी करतोय. दोन्ही दिशेला वळण घेणारे चेंडू त्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. लेदरचा खेळाडू आहे. ह्या नावाची चर्चा, ओमकार आंग्रे या नावाची चर्चा येत्या काळामध्ये जरूर होणार टेनिस क्रिकेटमध्ये. मुलगाव संघाने शोधून काढलेला आणि प्रणित त्याच्या तालमीमध्ये घडत असलेला हा फिरकीचा जादूगर, ज्या प्रकारे नाव आहे राहुल जोगाडे यांना नन्ना मुन्ना जादूगर, तशाच प्रकारे आपल्या या तालुक्यामध्ये मला ओमकार मध्ये ती झलक दिसतीये गोलंदाज म्हणून. काय गोलंदाजी करतो. ऑफ स्पिन, लेग स्पिन,
लिलया पार पाडतो तो चेंडू. यावेळेला प्लॅन मिस. फक्त विकेट किपर आणि गोलंदाज यांच्यामध्ये खेळ चालू आहे. 12 बॉल मध्ये 23 इक्वेशन होतं. 3 चेंडू लगातार डॉट टाकलेत. आता इक्वेशन बदललंय. 9 बॉल मध्ये 23. स्वतः कर्णधार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. पूर्ण टीम प्रोत्साहन देतात. मात्र त्याच्या ऑपोजिट ठाण्यावे संघ कमबॅक करावं लागेल. जी शांतता आली आहे रन्सची ती आता मोडावी लागेल. आक्रमण करावं लागेल गोलंदाजावरती. हो या वेळेला मात्र जरा जास्तच बाहेर निघाला बॉल. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत. राजू ओव्हल सरीचा वाईडच्या सहाय्याने 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 9 बॉल आणि 22 रन. मुलगाव की ठाणे नावे की मुलगाव. मैदानात मॅच रंगली आहे. चुरशीची झाली आहे. या वेळेला लूज बॉल आणि लूज बॉल वरती तुटून पडलाय हा फलंदाज. निलेश यांच्या बॅट मधून दर्जेदार आणि योग्य वेळ आलेला षटकार. डीजे प्रयत्न होता आणि त्याला ओळखलं आणि त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. या षटकाराची गरज होती ती ठाणे संघाला. तो गरजेचा षटकार निलेश यांच्या बॅटमधून आला. इक्वेशन आता बदललंय. 8 बॉल आणि 16 रन. 8 मध्ये 16. ओमकार षटकारानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करणार. हा पुढे ठेवला. यावेळेला स्क्वेअर केटचा फटका तिथे क्षेत्ररक्षक लावलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल तर झाले. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती. कॉलिंग नाहीये. रनआउट स्वरूपात तेजस सारखा चांगला फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा एक नया ट्विस्ट मॅच मध्ये आलाय. येणारे आता 7 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 7 मध्ये 15. सावरोळी संघ तुमचा निर्णय. फिल्डिंग येस. बॅटिंगसाठी मैदानामध्ये साहिल गेलेत. 7 बॉलमध्ये 15 धाव बनवायचे आहेत निर्णायक विजयासाठी. मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक षटकाराचा मार खाल्ला मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय या बॉलवरती. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळत आहे. कधी ठाणे नावे तर कधी मुलगाव, कधी ओमकार तर कधी निलेश हवी ठरतात एकामेकांवरती. बॅटिंगसाठी साहिल, गोलंदाजीसाठी ओमकार. प्ले अँड मिस. एक षटकाराची अफवा जर वगळला ना तर या ओव्हरमध्ये रोखून ठेवलंय त्या सर्व फलंदाजांना. 16 वर्षाचा हा नन्ना मुन्ना जादूगर फिरकीचा कमालीची गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी आणि पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. 12 बॉलमध्ये 23 इक्वेशन होतं. आता मात्र 6 बॉलमध्ये 15 रन्सचं इक्वेशन ठेवलंय. 6 मध्ये 15. अशा वेळेला आता प्रणित जंगम कोणावरती जबाबदारी देणार आणि आपल्या टीमला तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन गेलाय. उद्या त्यांची मॅच होईल. सहा मध्ये 15. सर्वेश शेंडे आणि स्ट्राईक एंड वरती आता आपल्याला बघायला मिळतात निलेश, ज्यांच्या बॅटमधून निलेश पहिल्याच बॉलवरती प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही. सिंगल तर झाली आहे. तिथे चांगली फिल्डिंग करतोय तो क्षेत्ररक्षक. पॉइंटचा सिंगलच मिळते. येणारे 5 बॉल आणि 14 रन. जर आपल्या टीमला क्वार्टर फायनल मध्ये घेऊन जायचं आहे, जर आपल्या टीमसाठी सरपंच चषकाची ही ट्रॉफी जिंकायची आहे, हा मानाचा चषक आपल्या घरी घेऊन जायचं आहे, तर या 5 बॉलमध्ये ठाणे नवे संघाच्या या फलंदाजांना 14 धावा बनवाव्या लागतील. सर्वेचा हा बॉल चांगल्या पद्धतीने टाइम केला होता, मात्र एलिव्हेशन कमी बघायला मिळाला. डिस्टन्स कव्हर करू शकलेला नाहीये चेंडू. विकेट आली आहे निर्णायक क्षणी. आता मात्र इक्वेशन 4 मध्ये 14. डीजे उदा असताना 4 मध्ये 16 असताना माझगाव संघाचा साहिल बहारदार खेळ केला होता. आता मात्र फलंदाज बाद झाला. साहिल त्याची जागा येण्यासाठी मैदानामध्ये गेले. रोहन गोलंदाजी चांगली केली होती या रोहनने, मात्र फलंदाजी
कशा प्रकारे करणार. 4 बॉलमध्ये 14चं इक्वेशन आहे. ह्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे जर मॅचला तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे. तेच तर्रार गोलंदाज आहे. लेदरचा अनुभव त्या समवेत प्रॉपर प्रॅक्टिस मध्ये असणारा गोलंदाज. रोहन यांच्या बॅट मधून समोरच्या दिशेला हा फटका. मात्र या बॉलवरती सुद्धा आली आहे विकेट. 2 बॉलवरती आलेले हे 2 विकेट मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जरूर गेलेत. मॅच मध्ये थोड्याशा अडचणीमध्ये आणलंय ते ठाणे नावेला आणि चांगल्या स्थितीमध्ये गेलाय तो. आता मात्र मुलगाव. येणारे 3 बॉल आणि 14 रन्सची गरज आहे. इक्वेशन थोडं थोडं कठीण बनत चाललंय ते म्हणजेच ठाणे नावे टीमला. ज्या प्रकारे ओमकारने वळण दिलं या मॅचला, ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी होती दोन्ही दिशेला वळण घेणारी, त्याच प्रकारे आपल्या टीमच्या दिशेला वळण करून देणारी ती ओव्हर बघायला मिळाली ती. मात्र मॅच अजून संपलेली नाहीये. येणारे 3 बॉल आणि 14 धावा. ठाणे नावे संघाचा फलंदाज सुमित याच्यावरती जबाबदारी असेल. या 14 धावा बनवण्याचे सुमित आणि याची साथ देण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला निलेश बघायला मिळतात. ज्या निलेशच्या बॅटमधून षटकार आला तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं. 3 बॉलमध्ये 14, 2 षटकार खेचणं कंपल्सरी आहे. 1 बॉलवरती डबल घ्यावी लागेल. मात्र सर्वेश कमालीची कामगिरी करतोय. ऑन हॅट्रिक सर्वेश आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला बराच शफल झाला होता. सिंगल तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करताना बघायला मिळत नाहीये. आता इक्वेशन बदललंय. 2 बॉल आणि 13 धावा. 2 लिगल बॉल. मुलगाव टीम क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. मात्र क्रिकेट आहे, एखादा वाईट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच वाढेल. त्यासाठी या बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे. प्रेक्षकांसाठी काय चौकार षटकार येणं गरजेचं आहे. प्रेक्षक त्या लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांसारखे असतात. नवरा मरो की नवरे, जेवण मिळणं गरजेचं आहे. अशा वेळेला षटकार चौकार येणं गरजेचं आहे. स्टेप आउट केलं होतं आणि बॉल केलाय मिस. हा बॉल नाही तर मॅच केलाय मिस. 2 यंगस्टर मुलगावचे चमकलेत, आपल्या टीमच्या मदतीला धावून आलेत. पहिले ओमकार आणि त्यानंतर मात्र आता सर्वेश. याचाच उल्लेख केला होता. 40-45 धावा डिफेंड करण्याची क्षमता प्रणित जंगम या कर्णधारामध्ये, कारण की गोलंदाजीवरती बरीचशी मेहनत करतो हा संघ. अशा वेळेला युवा गोलंदाज शोधून आणले ते हिरे तराशण्याचं काम प्रणित करतोय आणि ह्या वेळेला ते हिरे मैदानामध्ये चमकलेत. सर्वेश येस, हा चेंडू सुद्धा आलाय डॉट आणि मॅच जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेतलाय तो म्हणजेच मुलगाव टीमने. वेल प्लेड मुलगाव आणि हार्ड लक. जिंकता जिंकता हरली आहे ठाणे नावे संघ. 12 बॉलमध्ये 23 धावा असताना मात्र स्ट्राईक रोटेशन कमी बघायला मिळाली. त्यानंतर मात्र या टुर्नामेंट मधून बाहेर जाताना दिसतात. मात्र तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी केतन बोरले आणि तुमच्या पूर्ण संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत. वेल प्लेड मुलगाव टीम.